कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुळजा नाही आली का अजून? फोन केला होता, उशिरा येते म्हणाली, म्हणून मी तिच्या सोबत जातो म्हणत होतो। आवडॅडी लग्न ठरले तिचं, असं कधी पण कुठं पण कोणासोबत पण फिरते। गावात कळलं तर लोक काय म्हणतील? या गावात जालिंदर निंबाळकरच्या घराबद्दल बोलणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे चिरंजीव। कोण काय बोललाच त्याचं काय करायचं तुम्हाला बी चांगलं ठाव आहे की। हा, पण एवढा उशीर झाला, आता लग्न झालं की तिला घराच्या चौकटीतच राहायचंय। आणि आता बी कुठं जाणार नाही ती। दूर अजून तरी आमच्या हातात आहे। गाडी का थांबली? काय झालंय सूर्या? ऍक्सिडेंट झाला का? आता वाजले किती? वाजले किती? वाजले किती? आम्हाला इतका उशीर झाला। वाजले किती? आम्हाला इतका वाजले किती? आम्ही विचारलं वाजले किती, त्याचं उत्तर द्यायचं। घरचे नियम माहित नाहीत का तुला? आम्ही जरा का तुझी दोरी सोडली, तुला वाटायला लागला आपण पाहिजे तिकडे जाऊ शकतो, पाहिजे तसं वागू शकतो।
लग्न ठरलंय तुझं, दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस तू. घराच्या मर्यादा पाळायला शिक. उद्यापासनं घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. आता तुझं या घराबाहेर पाऊल पडल ते तुझ्याच लग्नाच्या मांडवात जायला. डॅडी, तिची काय चूक नाही हो. तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल मला द्या. हो, माझी गाडी बंद पडली म्हणून उशीर झाला होता. अरे इथे उशीर होण्याचा नाही रे बाबा. तिच्यासाठी काय बरोबर आहे काय चूक आहे हे करण्याचं आहे ते तिला कळत नाही. ते तिला कळायला होत हाय. आता तूच सांग, मोठमोठे मंत्री येणार, जिल्ह्यातली नामधारी माणसं येणार हिच्या लग्नाला. तिथे हिच्या मैत्रिणीमधली 4 टाळकी बोलवायची राहून गेली असती, काय बिघडलं असतं? आता आली असेल ना अक्कल ठिकाणावर. डॅडी, उद्यापासून आहे ना ही बाहेर जाणार नाही, काळजी मी घेतो. भाऊ आहे ना हिचा मी, हिच्या चांगल्यासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे की मी पण. ऐका, शिका जरा. याला म्हणतात जबाबदारी घेणं, नाहीतर तुम्ही. डॅडी, पण तुझं काही चूक नाही हो. अरे सूर्या लेका, अजून तू तिथंच आहेस. अरे बापाचं काळी जाय रे माझं. राग येणार नाही का? पोरगी रात्री उशिरा घरी आली, राग आला, वाजवली काना खाली, राग गेला. ताईच राहायचं सगळं. लग्नाच्या तयारीला लागायचं. ये आता. ये. तुळसा, मला माफ कर पोरी. आमच्या समोर यांनी तुझ्यावर हात उचलला. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. माफ कर मला. त्यांनी तुला मारलं, पण आमच्या गालावर वळ उठले. तुझं दुःख नाही बघवत पोरी आम्हाला, पण आपली या पिंजऱ्यातनं सुटका नाही. तू आता याची सवय करून घे. घरात चल. मला नाही जगायचं या पिंजऱ्यात. मला नाही जगायचं हे असं गुलामासारखं आयुष्य. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.